पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या समोर सीजेपीकडनं आंदोलन केलं जात आहे। शनिवार वाड्यासमोर मोठी गर्दी विद्यार्थ्यांनी केलेली आहे, तर आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दिल्लीतल्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं एकीकडे आंदोलन सुरू आहे आणि त्यालाच पाठिंबा देण्यासाठी शनिवार वाड्याच्या समोर देखील विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आलेले आहेत। सीजेपीकडनं या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भर पावसामध्ये देखील आपल्याला हे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। शनिवार वाड्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे या मागणीसाठी आता विद्यार्थी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण पाहतो एकीकडे पाऊस सुरू असताना भर पावसामध्ये सीजेपीकडनं पुण्यातील शनिवार वाड्याच्या समोर हे आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे भविष्य विकणार नाही आणि विद्यार्थी झुकणार नाहीत अशा आशयाचे बॅनर्स घेतलेले हे विद्यार्थी आपल्याला तरुण मुलं मुली पाहायला मिळत आहेत। तर एकीकडे पुण्यात सीजेपीचं आंदोलन, दुसरीकडे मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील आंदोलनाची आज हाक दिलेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आपल्याला एकत्र झालेले पाहायला मिळतात। एकीकडे पुण्यामध्ये सध्या सीजेपीकडनं आंदोलन सुरू आहे, तर मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हे आंदोलन आता केलं जातं। दुपारी 4 वाजताची वेळ देण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता विद्यार्थी मोठ्या संख्येने मुंबईमध्ये देखील एकत्र झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। दिल्लीमधील जंतर मंतरवर एकीकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाचे तीव्र पडसाद देशभरात उमटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर एक धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे या मागणीवर विद्यार्थी अद्यापही ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे नुकतीच सीजेपीच्या शिष्टमंडळाची सरकारच्या सोबत चर्चा झालेली आहे। सरकारनं उद्या दुपारपर्यंतचा वेळ त्यांच्याकडे मागितलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी अद्यापही ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे आता महाराष्ट्रभरात त्याचे तीव्र पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे।